नमस्कार. महाएम टीव्हीमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामॅन हर्षद दैबावकरसह तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सर्वजण स्टार्टअप कल्चरबद्दल बोलत असतो. स्टार्टअप्स कसे डेव्हलप होत आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असतो. या स्टार्टअप्सना एकत्र करून त्या स्टार्टअप्सना गाईड करण्याचं काम फारच कमी लोक करत असतात. पण हेच काम करतायत मंदार जोशी सर पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या माध्यमातून. आज आपण ते काम कशा पद्धतीने करतात, कधीपासून त्यांनी चालू केलं आणि स्टार्टअप्सना ते काय पद्धतीने संदेश देऊ इच्छितात, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार. सर्वप्रथम असा तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की स्टार्टअपसाठी आपण काम केलं पाहिजे, ही तुम्हाला कधीपासून गरज वाटली आणि याच्याबद्दल तुम्ही काम करायची तुम्हाला गरज कधीपासून वाटली आणि कधीपासून तुम्ही याची सुरुवात केली? ह्याची सुरुवात झाली 2008 मध्ये, जेव्हा स्टार्टअप इकोसिस्टम हे पुणे महाराष्ट्रात एवढं अजिबात नव्हतं. टाय हे असं ऑर्गनायझेशन होतं जे भारतात कमी आणि US मध्ये जास्ती होतं, पण ते चालवलं जायचं. भारतातले जे बिझनेसमॅन ऑन्टरप्रिनर्स तिकडे गेले होते, त्यांनी तिथे ती इकोसिस्टम सुरू केली की आम्ही इतके वर्ष स्ट्रगल करून ह्या लेवलला आलो आहे, आम्हाला कोणी सपोर्ट करायला नव्हतं. आणि हे असे एकत्रित येऊन त्यांनी एक ऑर्गनायझेशन सुरू केलं, द इंडस ऑन्टरप्रिनर्स. आणि ह्याचं फ्लेम बर्निंग सुरू झालं सिलिकॉन व्हॅली. आपण आत्ता जे इकोसिस्टम बघतोय ते तिथनं ती 1993 पासून ती जी सुरू झाली ती आपल्यापर्यंत पोचेपर्यंत 2012 हे उगवलं. पण ही जी लोकं तिथे गेली त्यांना अजिबात काही सपोर्ट नव्हता. आणि ते जे फिलिंग होतं की आपण आता या लेवलला आलोय, आपण कोणाला तरी सपोर्ट केला पाहिजे. त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी ते एकत्र येऊन 12-15 असे सक्सेसफुल झालेले ऑन्टरप्रिनर्स विदाऊट एनी सपोर्ट. आता आपण शिकलेलो आहे, आपण एका स्टेजला आलेलो आहे आणि आपण आता कोणाला तरी गिव्ह बॅक करण्याची वेळ आलेली आहे, बिकॉज दे वर क्वाईट सक्सेसफुल. आणि तिथे मग ॲज आय सेड, टाय द इंडस ऑन्टरप्रिनर्स असोसिएशन किंवा द इंडस ऑन्टरप्रिनर्स हे मेजर ऑर्गनायझेशन ग्लोबली US मध्ये सुरू झालं. आणि हे मेजर रिझन इंडियात येण्याचं कारण, इंडसहून गेलेले लोक जे प्रायमरली इंडियन्सच होते आणि दे फेल्ट की आम्ही पहिलं गिव्ह बॅक केलं पाहिजे ते आपल्या मदर कंट्रीला, देशाला. तसं ते तिथनं मग ते चॅप्टर्स सुरू केले, आयडेंटिफाय केले एका सिटीमध्ये. असं करत त्यांनी हे मॉडेल केलं की आपण जे बीन देअर डन दॅट ऑन्टरप्रिनर्स आहेत, म्हणजे जे एक्सपिरियन्स्ड आहेत, जे आता तयार झालेले आहेत की गिव्ह बॅकसाठी, त्यांना पहिलं गोळा करायचं. कारण त्याच्याशिवाय हे शक्यच नाही. दे आर द पिलर्स. मेंटरिंगशिवाय सपोर्ट फारच इम्पॉसिबल आहे. असं ते मेंटर्स क्रिएट केले फर्स्ट. आणि मग प्रत्येक चॅप्टर्समध्ये जिथे जिथे त्यांना वाटलं तिथे त्यांनी पहिलं सुरुवात केलं. पहिलं सुरुवात झाली मुंबई, बँगलोर, जिथे शक्यता जास्ती होती. आणि तिथून ती सुरुवात होऊन मग छोट्या छोट्या सिटीजमध्ये जाऊन असे आता ग्लोबली त्यांनी असे चॅप्टर्स विथ मेंटर्स, 12 मेंटर्स टू 50 मेंटर्स असं करून असे 61 ग्लोबली चॅप्टर सुरू करून 23 देशात हे आता एकूण 20 वर्षात स्प्रेड झालं. सो टाय हॅज प्लेड अ मेजर रोल इन स्प्रेडिंग दिस असं मेंटर्स म्हणून. आणि तो सपोर्ट दिसायला लागल्यावर मग ऑन्टरप्रिनर्स किंवा स्टार्टअप्स पुढे यायला लागले. कारण आयडियाज, प्रॉब्लेम्स हे खूप होते, पण त्याचं सोल्युशन मिळायला काहीतरी करावं लागतं आणि ते सोल्युशन म्हणजे प्रोडक्ट. असं ते होत गेलं. आणि तिथनं ते स्टार्टअप इकोसिस्टम, कारण बे एरिया, सिलिकॉन व्हॅली हे स्टार्टअप कल्चर होतं, ती इकडे यायला 10 वर्षे लागली. आणि ते 2012 पासून जे जोमाने सुरू झालं, कारण IT ऑलरेडी आपल्याला मिळालेलं होतं. त्याच्यामध्ये ते स्टार्टअप्स याला फर्स्ट स्टार्टेड विथ IT. तिथून ते सुरू झालं आणि IT ऑन्टरप्रिनर्सना सपोर्ट देऊन ती फ्लेम जोरदार बर्न व्हायला लागली. आणि मग मेजर सिटीज लाईक पुणे, बँगलोर, मुंबई, दिल्ली हे फ्लरिश झाले. आणि मग सराउंडिंग एरियाजला तिथे सुरुवात झाली. सो माझं असं म्हणणं आहे की IT स्टार्टअप्स हे पटकन यायला सुरुवात झाली. मग बाकीचे सेक्टर्स सुरू झाले, कारण मग ती सपोर्ट सिस्टम जरा स्ट्रॉंग व्हायला लागली. आणि त्याच्यामुळे बाकीचे सिनियर ऑन्टरप्रिनर्स पुढे यायला लागले की आम्ही सुरू करतो. आणि मग ती इकोसिस्टम हळूहळू डेव्हलप करत होत गेली विथ टाय. देर आर मेनी अदर ऑर्गनायझेशन इन लास्ट 10 years जे पुढे आले आणि असं ह्याच मॉडेलवर काम करतात. तर मला आता तुम्ही स्टार्टअप मेंटरिंगचं काम करता, तर मला असं सर्वप्रथम माझा प्रश्न विचारता की स्वतः एक स्टार्टअप होणं असलं पाहिजे, ही आयडिया जर स्वतःच्या मनात येते, कुठल्याही इंडिव्हिज्युअलच्या मनात येते, कुठल्याही माणसाला, मुलाच्या कोणाच्या मनात येत असेल,
तर त्यांनी ह्या गोष्टीला एक नरिश करण्यासाठी, या गोष्टीला पुढे आणण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? कारण स्टार्टअप ओनर म्हणजे जस्ट एक आयडिया आली, इम्पल्सिव्ह आयडिया आली आणि आपण त्याला उद्योग सुरू केला असं काही होत नाही. Correct. तर कशा पद्धतीने ह्या गोष्टीकडे सिरियसली बघितलं पाहिजे आणि ह्या गोष्टीमधनं एक सस्टेनेबल मॉडेल डेव्हलप कसं करायचं, ह्यासाठी कशी थॉट प्रोसेस डेव्हलप केली पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगा? आता ह्याच्यामध्ये PIC हे ऑर्गनायझेशन जसं टाय होतं तसंच PIC ऑर्गनायझेशन आहे जे सेक्टर स्पेसिफिक नाही आहे, पण सोशल इम्पॅक्ट अशा ह्याच्यावर पहिलं ऑन्टरप्रिनर्सनं सपोर्ट करायला सुरुवात करतं आणि त्याचा मेजर रोल तो आहे. आता तुम्ही विचारलं कसं स्टार्टअप तू सुरू करशील किंवा एनीबडी हू वॉन्ट्स टू गेट इन टू द स्टार्टअप, का ती टेंडन्सी यायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे हे entrepreneurs cannot be created. They are somewhere born. ते इन्स्टिंक्ट असावं लागतं. आणि आज इन्स्टिंक्ट असण्यासाठी सपोर्ट सिस्टम बरीच आहे जी 20 वर्षापूर्वी नव्हती. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यू कॅन वॉक टू एनी ऑर्गनायझेशन अँड टेक सम गायडन्स. आणि मेन म्हणजे तुम्हाला जी आयडिया आलेली आहे ती तुम्हीच करू शकता. सध्या यंगस्टर्सचं कसं झालं आहे, मी कोणाला शेअर करायला गेलो तर ती कॉपी होईल आणि लगेच ती दुसरीकडे होईल. तसं वी एनकरेज की तसं होणार नाही, कारण ती तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेला आहे, त्याचा प्रॉब्लेमवर सोल्युशन तुम्ही आणलेलं आहे अँड दॅट्स युअर बेबी. आणि आपली बेबी आपणच नर्चर करू शकतो. कॉपी अँड पेस्ट हे आहे पण ते थोड्या वेळपुरतं असतं. आणि त्या एनकरेज करण्यासाठी मी जसं म्हटलं, मी NEN किंवा आधी ऑर्गनायझेशन जे स्टुडंट्स स्पेसिफिक होते तिथे आम्ही पहिले हे सांगायचो की तुम्ही इकॉनॉमीला पहिलं मदत करणार, मग तुम्हाला मदत करणार. तुम्ही जॉब जरी घेतला तरी इकॉनॉमीला करणार पण सर्टन पर्सेंटेजने. पण ऑन्टरप्रिनर झाला तर इट विल बी मोर कॉन्ट्रीब्युशन. आणि ती आयडिया तुम्हाला पॅशनेट वाटत असेल तर यू जम्प इन टू इट. आणि आम्ही आयडिएशन एक्सरसाइजपासून सुरू करायचो आणि तिथे आम्ही आयडेंटिफाय करायचो. सपोज 300 मुलं आली तर त्यातली 60 मुलंच फक्त येतात इकडे, बाकी सगळे जॉब्सला. आणि बेसिक प्रॉब्लेम असा आहे ना की पूर्वी पिअर प्रेशर किंवा पॅरेंटल प्रेशर इतकं असायचं की बँकेत मॅनेजर, कंपनीत मॅनेजर, मग तुला लग्न, हे सेट होतं. ते चेंज करायचं होतं, कारण पेरेंट्सकडनं जर प्रोत्साहन मिळालं तर तो जी कोणी आहे ती पुढे येऊन काहीतरी करू शकते. इंडिव्हिज्युअल करू शकत नाही, कारण विथ आर एक्सपिरियन्स आम्ही बघितले ऑन्टरप्रिनर जर्नी इज अ व्हेरी लोनली जर्नी. घरातल्यांना पण समजत नाही. आणि मेनी ऑन्टरप्रिनर्स ऑर ऑल ऑन्टरप्रिनर्स ॲग्री टू दिस अँड वी हॅव सीन दॅट की कोणीही समजू शकत नाही. त्यामुळे वेन वी से की एकटं करू नकोस, पण एकटं करावं लागतं थोड्या वेळ. आणि फाइंड अ को फाउंडर हू इज पॅशनेट, कारण एकटं इट्स व्हेरी लोनली जर्नी आणि एका वर्षात ही गेट्स फेड अप. त्यामुळे ह्या इकोसिस्टममुळे मोटिवेशन इज इम्पॉर्टंट. आणि ते मॅरेज इज व्हेरी, आपण सहजासहजी लग्न करत नाही, आपण सगळं बघतो तसंच ते प्रकार आहे. तर फाइंडिंग अ राईट को फाउंडर विथ पॅशन दॅट यू आर हॅव्हिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग ती गाडी पुढे जाऊ शकते. म्हणून आम्ही ऑलवेज एनकरेज टू हॅव, इनफॅक्ट आम्ही को फाउंडर मीट्स पण घेतो की एकटा येतो आणि देअर ही कॅन त्याला तिथे फाइंड अ को फाउंडर, म्हणजे जर्नी बिकम्स अ लिटल इझी. तर ते एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की तू सस्टेनिंग लॉंग टर्म करू शकतोस. आणि फर्स्ट थिंग वेन दे कम विथ देअर आयडिया, आम्ही सांगतो की आम्हाला 10 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा प्लॅन दे. सध्या काय झालं, वी हॅव ऑल्सो सीन की येतात आणि मोठ्या मोठ्या कंपनीज आजकाल पटकन टेक ओव्हर करतात. तर मी एखादा ई-कॉमर्सचा प्लॅटफॉर्म स्टार्टअप म्हणून करतो आणि फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन ला 2 वर्षांनी मी विकून टाकतो. नाही, इफ यू वॉन्ट बी अन ऑन्टरप्रिनर स्टिक टू इट फॉर 5, 10, 15 years. मग 5 वर्ष झाली ना की तो चिकटतोच, कारण मग ती इकोसिस्टम बिल्ड होते त्याच्यावर. त्यामुळे हा प्लॅन त्यांनी करणे गरजेचं आहे आणि असा सोल्युशन आणणं की ती लॉंग टर्म राहणं. सी, पेटंट आणि ह्या गोष्टी आहेत, कॉपी लगेच टुडे, आज मोनोपॉली नाही आहे, त्याच्यात फ्रस्ट्रेट होऊन चालणार नाही. पण येस, आम्ही त्याच्याबरोबर पेटंटसाठी सपोर्ट करतो सो दॅट युअर प्रॉडक्ट बिकम सिक्युअर. कारण पहिली सिक्युरिटी असते. ॲज अन ऑन्टरप्रिनर यू शुड फील सिक्युअर दॅट मी ही कंपनी पुढे चालवू शकतो किंवा पुढे कोणी कॉम्पिटिटर्स. आणि त्याच्या अजून महत्त्वाचं आम्ही त्याला सांगतो, तुझ्या प्रोडक्टपेक्षा तुला जास्ती कॉम्पिटिटर्सच्या प्रोडक्टबद्दल माहिती पाहिजे. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. कारण यू विल बी ट्विकिंग आणि यू विल बी ऑन युअर टोज, म्हणजे धडपडत राहशील. नाहीतर तुला कॉम्पिटिशन काय करते माहिती नसेल तर यू विल बी फिनिश्ड इन नो टाईम. त्यामुळं नो वॉट युअर कॉम्पिटिशन इज डुईंग, सो दॅट तुम्हाला तो कम्फर्ट राहतो की मी आय एम ॲट पार,
आणि मी अजून काय काय करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये बेसिक आम्ही सगळ्यांना सांगू शकतो की इकोसिस्टम आहेच, पण दे कॅन डू दिस मच. पण फ्रेंड्स, फॅमिलीज, इनिशियल फंडिंग इज कन्सर्न, बूट स्ट्रॅपिंग इज कन्सर्न, ऑर सपोर्ट इज कन्सर्न. त्यामुळे ही जे महत्त्वाचे पिलर्स आहेत त्यांनी पहिलं करून मग इकोसिस्टम आहेच. तर असं मी हे यंगस्टर्सना सांगेन की डोंट ड्रीम अबाउट बिग जॉब्स, ड्रीम अबाउट क्रिएटिंग जॉब्स दॅन बिंग अ जॉब सीकर. ते मी जे मगाशी म्हणत होतो या गोष्टीवर पुढे येऊच, पण तुम्ही आता म्हटलं की क्रिएटिंग जॉब इज मोर इम्पॉर्टंट दॅन बिंग अ जॉब सीकर. करेक्ट. सो हे तुम्ही आता म्हटलं त्याच्यावर पुढे येऊच, पण तुम्ही आपण बऱ्याच वेळापासून आपण जॉब स्टार्टअप इकोसिस्टम बद्दल बोलतोय. तर फॉर एक्झाम्पल मी आता एक युट्यूब चॅनल हँडल करतोय आणि युट्यूब चॅनल हँडल करत असताना मला ह्याची जाणीव असली पाहिजे की या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त माझंच चॅनल प्रमोट करून नाही चालणार, किंवा फक्त माझं मी काही व्हिडिओज करत असेल किंवा काही ब्लॉग्स वॉटेवर काय करत असेल तर मी ह्याच्या माध्यमातून अजून बऱ्याच गोष्टी करू शकतो. की मी ह्याच्या माध्यमातून लोकांचं ब्रँडिंग करू शकतो, ह्याच्या माध्यमातून लोकांना एक काय पण माझ्या चॅनलवर जर चांगला रीच असेल तर माझ्या चॅनलवरती लोकांना बोलवू शकतो की तुमचं प्रॉडक्ट तुम्ही इथे करा. सो फेस टू फेस मॅनेजमेंट करू शकतो. सो असं एक जर प्रॉडक्ट आपण घेतलं तर त्याच्या जोडीला असे 3-4 प्रॉडक्ट्स आपण जोडणं, ही इकोसिस्टम जी तयार करतो आपण प्रत्येक जण. सो ह्याची जाणीव असणं की इकोसिस्टम असली पाहिजे आणि इकोसिस्टम एक्झिस्टन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याची जाणीव असणं किती इम्पॉर्टंट आहे आणि अशा इकोसिस्टम तयार होणं हे किती महत्वाचं आहे, ह्याच्याबद्दल काय सांगतो? नाही, तो तर फारच महत्त्वाचा भाग आहे, कारण इकोसिस्टम शिवाय सर्वायवल फारच कठीण आहे. आणि माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे मी ऑन्टरप्रिनर्सना कायम सांगतो की कोलॅबरेशन, हातात हात घालून पुढे जाणं इज ऑलवेज इम्पॉर्टंट. त्यामुळे रतन टाटांचं आता मला आठवत नाही आहे, पण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट वॉक टुगेदर अँड यू विल कवर मोर डिस्टन्स अँड वॉकिंग सिंगल यू विल नॉट कवर. असं ते आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण इट्स ऑलवेज बेटर टू बी अ पार्ट ऑफ अन इकोसिस्टम जिथे तुम्हाला सर्वायवलला अवघड नाही जाणार. आणि ही इकोसिस्टम विथ 1 or 2 ऑर्गनायझेशन्स डेव्हलप होत गेली, कारण हे कल्चर होतं वेस्टमध्ये. जे आपण म्हणायचो की आपण 50 वर्ष मागे होतो, 20 वर्षापूर्वी आपण म्हणायचो 50 वर्ष मागे, पण वी आर ऑलमोस्ट आता देअर विथ देम. आणि ते जे ठीक आहे तिकडचे ऑन्टरप्रिनर्स जे इकडे आले ते इकोसिस्टम असल्यामुळे आले. कारण इकोसिस्टम कशी झाली, कारण ऑन्टरप्रिनर्स इथे सेटअप झाले, वाढले, मोठे झाले, त्यांनी काही क्लब्स तयार केले, काही मेंटरिंग प्रोग्राम्स झाले. गव्हर्नमेंट हॅज जम्प्ड इन टू स्टार्टअप वर्ल्ड बाय कमिंग आउट विथ स्टार्टअप इंडिया प्रोजेक्ट्स, इन्क्युबेशन सेंटर्स आलेले आहेत. ही जी इकोसिस्टम गव्हर्नमेंटला पण जाणीव झाली की आपल्याला हे केलं पाहिजे, तरच स्टार्टअप्स फ्लरिश होतील. करेक्ट मी इफ आय एम रॉंग, 2014-15 DIPPला रजिस्टर्ड, गव्हर्नमेंटला रजिस्टर्ड 300 स्टार्टअप होते. पण DIPPनी प्रमोट करून, सपोर्ट सिस्टम वाढवून, इकोसिस्टम वाढवून, रिचिंग विदिन द कंट्री त्यांनी 7,000वर आलेला आहे नंबर. दॅट्स नॉट द नंबर दॅट इंडिया हॅज ॲज अ स्टार्टअप. स्टार्टअप्स आर टू मच, म्हणजे खूपच आहेत. पण 7,000 जो नंबर रजिस्टर्ड झालाय, कारण त्यांनी इकोसिस्टम डेव्हलप केली, कारण त्यांनी फॅकल्टीजना ट्रेन केलं, कारण त्यांनी स्टुडंट्सना ट्रेन केलं. अशी इकोसिस्टम केली की इन्क्युबेशन सेंटर तुम्ही कॅम्पसवर करू शकता. नाहीतर इन्स्टिट्यूट वॉज ब्लाइंड, म्हणजे त्यांना कळायचंच नाही की व्हॉट इज इन्क्युबेशन, कारण फॅकल्टीज आर नॉट सो व्हेरी गिअर्ड अप. ऑन्टरप्रिनर्स ओनली कॅन टॉक इन द लँग्वेज ऑफ ऑन्टरप्रिनरशिप. तर फॅकल्टीजना पण ट्रेन केलं टू ब्रिज द गॅप अँड क्रिएट दॅट इकोसिस्टम टू रीच द स्टुडंट्स, कारण गव्हर्नमेंट एक स्टुडंट्सना पोचू नाही शकणार. तर ती ब्रिजिंग द गॅप वॉज इम्पॉर्टंट. आणि आय हॅव सीन की ही ट्रेनिंग्स देताना फॅकल्टीज हॅव ऑल्सो जम्प्ड आउट ऑफ देअर रोल अँड त्यांनी त्यात स्वतःचं व्हेंचर सुरू केलं. दे गॉट सो मोटिवेटेड बिकॉज ऑफ द इकोसिस्टम अराउंड देम. सो ते म्हणून मी म्हणतो आता PIC इज अन इकोसिस्टम. इट इज नॉट फोकसिंग ओनली ऑन ऑन्टरप्रिनरशिप. ते नॅशनल सिक्युरिटीवर फोकस करतात, एनर्जी, एन्व्हायरमेंट, क्लायमेटवर फोकस करतात, इकॉनॉमिक डायलॉगवर फोकस करतात. सो एव्हरीथिंग अंडर वन रूफ. म्हणजे आता मला सोशल इनोव्हेशनला मला कोणी ऑन्टरप्रिनर आला आणि एनर्जी, क्लायमेट, सो आय कनेक्ट इमिजिएटली टू हिम. सो एका अम्ब्रेला खाली, जसं गव्हर्नमेंटच्या अम्ब्रेला खाली आता बरंच काय काय झालेलं आहे, तसं हे खूप महत्त्वाचं आणि हे वाढत जाणार आहे पुढे. फक्त यंगस्टर्सना कसं प्रोत्साहन द्यायचं, कॉलेजमधनं त्यांना फर्स्ट इयर्स रादर दॅन लास्ट इयरमध्ये ऑन्टरप्रिनरशिपचा कोर्स करण्याच्या ऐवजी फर्स्ट इयरपासून केलं तर तोच रोल आम्ही आधी करायचो, जे E-सेल आम्ही सुरू करायचो. ते इकोसिस्टम झालं. E-सेल सुरू केला की त्यांना आयडिएशन,
गो टू मार्केट स्ट्रॅटेजी हे ते पहिल्या वर्षापासूनच सुरू करतो. ना की ते थर्ड इयरला आले आणि सडनली त्यांना ते मग जॉबच्या ह्याच्यात गेलेले असतात बरोबर. की मला जॉबच पाहिजे अशा ह्याच्यात गेले. फर्स्ट इयरपासून जर तुम्ही ती इकोसिस्टम डेव्हलप केली तर बाय द टाइम दे गेट इन टू द थर्ड इयर ते ऑन्टरप्रिनरशिप कल्चरमध्ये किंवा स्टार्टअपच्या कल्चरमध्ये जाण्याची किंवा सुरू करण्याची हे जास्ती असते. हे स्टार्टअप्स बद्दल आपण बोलतो, स्टार्टअप्स कसे डेव्हलप केले पाहिजे, स्टार्टअप्स आपण इकोसिस्टम बद्दल पण बोलतो. पण बरेचदा असं दिसतं की स्टार्टअप ओनर्स, सध्याचे स्टार्टअप ओनर्स किंवा सध्याचं वर्क कल्चर असं आहे की खूप जास्त काम करायचं. हे खूप काम केलं की आपण खूप पुढे जाऊ शकतो, असा काही गैरसमज आपल्या सगळ्यांमध्ये तयार झालेला आहे. सो अशा पद्धतीचं सगळ्या वर्क कल्चर असताना तुम्ही खूप एवढं स्टार्टअप्सना आपण गाईड, तुम्ही एवढा तुमचा गायडन्सचा अनुभव आहे, तर वर्क लाईफ बॅलन्स या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? आपण शेवटी करताना वर्क लाईफ बॅलन्स बद्दल बोलणं खूप महत्वाचं आहे. तर वर्क लाईफ बॅलन्स आपण कसा स्टेटमेंट मेंटेन केला पाहिजे आणि याच्याबद्दल खरंच किती महत्वाचं आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? तर वर्क लाईफ बॅलन्स हा आपण बघताना कायम असं डोक्यात येतं की इट्स ओनली रिक्वायर्ड फॉर वुमन हु आर वर्किंग, विच इज नॉट करेक्ट. कारण का इम्बॅलन्स झाला आहे. आता देर आर स्टार्टअप्स कमिंग विच आर इन टू मेंटल वेलनेस फॉर मेन एक्सक्लुझिव्हली. आम्ही सपोर्ट करतो त्यांना, वी आर मेंटरिंग देम. कारण वर्क हा लाईफ बॅलन्स हा फक्त आता वर्किंग वुमेनसाठी नाही तर मेनसाठी किंवा ओव्हरऑल सगळ्यांनाच तो वर्क लाईफ बॅलन्स सुरू झाला आहे. आणि आता तर पॅन्डेमिक झाल्यापासून घरून काम करणं जी नवीन हे सुरू झालं होतं, विच वॉज टू एक्सटेंड थोडंसं डिस्टर्बिंगच होतं. बरोबर. तिथे वर्क लाईफ बॅलन्सचं कम्प्लिटली उडून गेलं होतं ते. कारण उलट जास्ती काम, उलट फॅमिली इरिटेट, त्यापेक्षा तुम्ही ऑफिसला जावा 8-9 तास काम करा आणि परत या. तर त्याच्यामध्ये हे मेंटल वेलनेसचे बरेच स्टार्टअप्स पुढे आले. आणि आय पर्सनली फील की जे काय आता कॉर्पोरेट्सनी पण समजलेलं आहे की आपल्याला टार्गेट्स असतातच, टार्गेट्स असणार आहेत, ऑन्टरप्रिनर्सना सर्वाईव्ह होण्यासाठी अचीव्ह करायलाच पाहिजेत. पण त्याच्याबरोबर ह्युमन कॅपिटल, नुसतंच इन्व्हेस्टमेंट्स घेऊन पैसे येऊन काही उपयोग नाही. द पिलर टू रन दिस व्हेंचर इज द ह्युमन कॅपिटल. त्यामुळे त्यांना खूप ऑर्गनायझेशन्सनीच बरेच काय काय स्कीम्स किंवा काय काय सुरू केले टू कीप देम मोटिवेटेड. आणि ह्याच्यामध्ये ऑन्टरप्रिनर्स देमसेल्फ आर हॅपी अबाउट इट की हे सुरू झालेलं आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी करत. आणि नॉर्म्स पण आलेले आहेत की हे केलं पाहिजे. आता युरोपियन कंट्रीज वगैरेमध्ये दे आर टॉकिंग अबाउट 3 days, म्हणजे लिटरली मंडे यू कम बॅक टू द ऑफिस रिली व्हेरी चार्ज, आणि त्या 4 दिवसात यू डिलिव्हर मोर दॅन व्हॉट यू आर डिलिव्हरिंग इन 7 days, 6 days. त्यामुळे हे वर्क लाईफ बॅलन्स तुम्हाला जर खरंच लॉंग टर्म किंवा सर्वाईव्ह होण्याचं असेल तर फार महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट पण खूप महत्त्वाचा आहे. नाहीतर तो एकटाच किंवा ती एकटीच करत राहिली तर कुठेतरी एक दिवस असा होतो की क्रॅश होतात. आणि इट जस्ट नॉट अफेक्ट्स द व्हेंचर, इट अफेक्ट्स द फॅमिली, इट अफेक्ट्स द एम्प्लॉईज ऑफ द ऑर्गनायझेशन अँड इट्स अ विशियस सर्कल. कारण एका माणसाच्या ह्याच्यावर खूप सारं डिपेंडेंट असतं. त्यामुळे सर्टन ways and means to balance this is important. तर इतक्या वेळापासून आपण सगळ्या स्टार्टअप्स बद्दल बोलत असताना आपण स्टार्टअप्सला गाईड कसं करायचं, स्टार्टअप्सने कसं उभं राहिलं पाहिजे, स्टार्टअप्समध्ये नवीन विचार केले पाहिजेत. आपण इकोसिस्टम बद्दल बोललो, वर्क लाईफ बॅलन्स बद्दल पण सगळ्याबद्दल बोललो. तर ह्या सगळ्याचा नक्कीच सगळ्या स्टार्टअप्सना नक्कीच फायदा होईल. आणि तुम्ही जे एक्सपिरियन्सेस शेअर केले आणि ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या याचा नक्कीच लोकांना अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. सो तुम्ही इथे आलात, तुमचा अत्यंत बिझी शेड्यूलमधनं पण आम्हाला वेळ दिलात आणि एवढे चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं. सो MHAM-TV संपूर्ण टीमकडनं तुमचे खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. MHAM-TV स्टार्टअप फर्स्ट हा जो इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे तरुण भारत मीडिया हाऊसनी, हा फारच आजच्या एक्सपिरियन्सवरनं मला तो फारच इम्पॉर्टंट आणि खूप सपोर्टिव्ह वाटला. स्टार्टअप्स जे काय येऊ शकतात पुढे, त्यांना विजिबिलिटी दाखवायची गरज आहे, तो माध्यम ह्याच्यावरनं आपण साकार करू शकतो. आणि त्यांना खूप विजिबिलिटी आणि ह्याची गरज असते, नेटवर्किंगची गरज असते. त्याच्यामध्ये हा इनिशिएटिव्ह फार उपयुक्त ठरेल. आणि माझा ह्या इनिशिएटिव्हला एक सपोर्ट राहील. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर डुईंग दिस इनिशिएटिव्ह इन पुणे. आणि आम्ही पुढे तुमचं कायम व्हिजिट इथे एक्सपेक्ट करू आणि आमचं सपोर्ट आणि कॉन्ट्रीब्युशन कायम राहील. थँक्यू व्हेरी मच.